महाराष्ट्र राज्यामध्ये ड्रायफ्रुट्स म्हणजे सुकामेव्याचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत आणि जळगावमध्ये देखील या सुकामेव्याच्या दरामध्ये जे आहे जवळपास 30 ते 35% वाढ झालेली आहे। या सुकामेव्याच्या दरवाढीची नेमकी कारण काय आहेत, कशामुळे नेमकी ही वाढ झालेली आहे, किती दिवसांमध्ये ही वाढ झालेली आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ड्रायफ्रुटचे विक्रेता आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। दादा काय सांगणार नेमकी गेल्या काही दिवसांपासून सुका आणि ड्रायफ्रूट जे सुकामेवा आपण म्हणतो त्याचे दर कुठेतरी स्थिर होते, मात्र 2-3 महिन्यातच खूप दर वाढलेले आहेत। नेमके काय कारण आहेत? याचं प्रामुख्याने कारण जर म्हणायचं गेलं तर हे जे इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध झालेलं आहे, ही याच्यातली एक मोठी आपल्याला पोकळी म्हणता येईल। त्याच्यामुळे याच्या बाजारावर खूप इफेक्ट पडलेला आहे। आणि दुसरा जो इफेक्ट आहे ते जसं की अमेरिकेतून कॅलिफोर्नियामधून जो बदाम इंडिया इम्पोर्ट करतं, तिकडे समोर अमेरिकेत पण मालाची थोडा तुटवडा आहे। आणि ज्या डॉलरच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याच्यामुळे पण हा जे बाजारात जी वाढ झालेली आहे दरांची, याच्यात हा खूप मोठा इफेक्ट मार्केटवर पडलेला आहे। आणि त्याच्यामुळे जे दुकानदार आहेत, स्थानिक दुकानदार, छोटे दुकानदार, यांच्या पुढे एक खूप मोठं आव्हान आहे की जे खाली रिटेल गिराईक आहे की त्यांना कसं आपण चेज करू शकतो की बुवा गिराईकाला एक 8 दिवसा पहिले जर गिराईक आलं तर त्याला काही वेगळा भाव सांगितला जातो आणि 8 दिवसानंतर जर गिराईक आलं तर त्याला काही वेगळा भाव सांगितला जातो। तर गिराईकाचा जो दुकानदारावरचा जो विश्वास आहे तो कुठेतरी तुटतो। पण ही परिस्थिती सत्य नाहीये की याच्यात दुकानदार भाव वाढवत आहे, पण जी वर इंटरनॅशनल लेवलला जी कंडिशन चालू आहे आज, त्याच्यामुळे ही सर्व पोझिशन चालू आहे। त्याच्यामुळे जो स्थानिक दुकानदार आहे छोट्या लेवलचा, तो खूप विचारात पडलेला आहे। दादा याच्यात जर बघितलं आपण तर कुठेतरी आवक जी आहे म्हणजे ज्या देशांमध्ये याचं उत्पादन होतं सुकामेवाचं त्या ठिकाणी उत्पादन कमी झालं आहे का, त्याच्यामुळे आपली आवक जी मालाची आहे ती कमी झाली आहे का, त्याचा पण परिणाम यावर झालाय का? हो, 100% जी आवक आहे त्याचा पण इफेक्ट मार्केटवर आहे की जे बदामाचं जसं आवक असते त्याच्यापेक्षा जवळजवळ 10 ते 15% वर माल कमी आहे। आणि सेकंड, जी आपली सामुद्रधुनी होती ज्याच्यातून आपला माल येत होता, त्याचे पण कुठेतरी बंद झाल्यामुळे हा सर्व मालावर इफेक्ट पडलेला आहे। तसेच भरपूर असे ड्रायफ्रुट्स आहेत की त्याच्यावर याचा इफेक्ट झालेला आहे। कोणकोणते ड्रायफ्रुट्स कसे भाव वाढले, किती दिवसात वाढले? जवळजवळ बदाम जो होता ना, तो आजच्या एक 1.5 ते 2 महिन्यापूर्वी साधारण 900 रुपये किलो बाजारात विकला जात होता। आज त्या बदामाची किंमत 1200 रुपये आजच्या मार्केटला चालू आहे, किलोने चालू आहे। आणि जो पिस्ता होता, जो खास करून इराण आणि अमेरिकेहून इंडिया इम्पोर्ट करतं, त्याच्यात जवळजवळ तो पिस्ता 1200 रुपये किलो होता, तो पिस्ता 1700 ते 1800 रुपये किलो पर्यंत आज गेलेला आहे। त्याच्यामुळे हे सर्व भाव वाढलेले आहेत। आणि खारीक पण जी आहे, सुकी खारीक जी आपण म्हणतो, सुक्या खारीक मध्ये पण जवळजवळ 100 ते 150 रुपये किलोची तेजी झालेली आहे। ते पण खूप मोठं कारण आहे। त्याला जी आपली सामुद्रधुनी जी बंद झालेली आहे त्याच्यामुळे माल खूप अटकलेला आहे। आणि तो जो समोरचा जो माल येऊन राहिला आहे तो सर्व एअर इंडियाने येतोय, त्याच्यामुळे सर्व हा झालेला आहे। आणि भाडेवाढ जी म्हणतो आपण, ती भाडेवाढ जी प्रामुख्याने वाहतूक खर्च वाहतूक खर्च जो आहे तो 50% पर्यंत वाढलेला आहे कुठल्या पण गोष्टीमध्ये। त्याच्यामुळे ही सर्व गोष्ट घडत आहे। पुढच्या काळात अजून काही परिणाम होऊ शकतात असं वाटतंय का? पुढच्या काळात येणारे रक्षाबंधन आहे, त्याच्यानंतर आपलं गणपती आहे, गणपतीनंतर नवरात्र, दिवाळी, आणि त्याच्यानंतर जे हिवाळ्याचं सीझन सुरू होतं की ज्याच्यात लोक मेथीचे लाडू खातात, त्याच्यामुळे जर ही परिस्थिती जर इथं आटोपली नाही तर कदाचित यापुढेही नवीन काहीतरी ड्रायफ्रूट मध्ये उच्चांक पाहायला मिळू शकतो। मालाचा शॉर्टेज निर्माण होऊ शकतो असं वाटतंय पुढच्या काळात? मालाचा शॉर्टेज तर निर्माण होऊ शकतं असं वाटतंय, पण काही जे मोठे मोठे स्टॉकिस्ट आहेत त्यांच्याकडे माल आहे नाही ते काही अजून समजत नाही। पण जर ही युद्धाची जर सर्व परिस्थिती आहे ही जर शिथिल झाली तर माल येऊ शकतो आणि ही परिस्थिती कमी होऊ शकते। तर अशा पद्धतीने एकंदरीतच गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये जवळपास सुकामेव्याच्या दरामध्ये 30 ते 35% वाढ झालेली आहे। यामध्ये ज्या देशांमध्ये सुकामेव्याचं उत्पादन होतं त्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे। दुसरीकडे त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे। अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध
जन्य परिस्थिती जी आहे त्याच्या परिणामीमुळे सामुद्रधुनी जी आहे की ज्या मार्गाने हे सर्व येतं ड्रायफ्रुट्स ते बंद झाल्यामुळे कुठेतरी आता त्या हवाई वाहतूक सेवेचा या ठिकाणी वापर करावा लागतो आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे. उत्पादनामध्ये घट झालेली आहे, मालाची आवक घटलेली आहे, त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे. युद्धजन्य परिस्थिती असेल, डॉलरच्या किमतीत झालेल्या परिणाम असेल, या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम या सुक्यामेव्याच्या दरावर झालेला आहे आणि त्यामुळे सुक्यामेव्याच्या दरामध्ये जवळपास 30 ते 35% वाढ अवघ्या 3 महिन्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जे सण उत्सव आहेत त्यामुळे या ड्रायफ्रुटचा गोडवा त्यामुळे या सण उत्सवामध्ये काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळते आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.